नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. असतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबा. प्रत्येकाच्या देवाऱ्यात खंडोबा असतो. कोणाचं जेजुरीचा असेल, कोणाचं कुठला असेल, पण आराध्य दैवत आहे आपलं मराठी माणसाचं खंडोबा. तर मी असंच तुम्हाला एका खंडोबाच्या मंदिरात घेऊन आलो आहे मित्रांनो. बऱ्याच जणांनी व्हिडिओ स्टार्ट झाले लक्षात पण आलं असेल हा कुठला खंडोबा आहे. जे कोणी गेले नसतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. खंडोबाचा घोडा आहे बघा. अजूनही तुमच्या काहींच्या लक्षात आलं असेल, काहींच्या नसेल लक्षात आलं. हा आहे निमगाव दावडीचा खंडोबा. मंदिराचं प्रवेशद्वारच बघा, इतकं मजबूत आणि इतकं भव्य दिव्य आहे. पूर्ण दगडी बांधकामात, पूर्ण कंपाऊंड म्हणू शकतो आपण याला. पूर्ण हा गडच आहे. जसं खंडोबा देवाचं मंदिर कुठेही बघितलं तर गडावरचे, जेजुरीचा खंडोबा पण गडावरच आहे, तसं हा पण एक गडावरचा खंडोबा आहे. आणि त्याला सगळं कंपाऊंड बघितलं मंदिराला तर पूर्ण दगडी कंपाऊंड आहे. या प्रवेशद्वाराच्या आतच बघा, लगेच एंट्रीला 2 दीपस्तंभ आहेत आणि मंदिर. आणि इथंही तुम्हाला पहिलं नंदी महाराजांचं दर्शन होईल. मंदिराचा जो सभामंडप आहे तो बघा, इतका सुंदर अप्रतिम अशी कलाकृती आणि असं प्रसन्न वाटेल असं सभामंडप आहे. आतमध्ये व्हिडिओ काढणं थोडं शक्य नाही, म्हणून फक्त महाराजांचं तुम्हाला दर्शन दाखवतोय, खंडेराय महाराजांचं. अतिशय सुंदर मंदिर. बऱ्याचशा माणसांचा हा म्हणजे यात्रेला वगैरे येतात खंडोबाच्या याला. काहींचा जेजुरीचा आहे, काहींचा इथला खंडोबा आहे निमगावचा. पूर्ण मंदिर पण बघा, सोन्याचा कळस. आणि मंदिर बघा पूर्ण दगडात बांधकाम आहे, भव्य दिव्य असं मंदिर आहे. असा सोनेरी कळस दिसतोय बघा बघा, असं उंचच उंच असा, जणू काय आकाशाला वसनीच घालतोय का काय, असा सुंदर सोनेरी कळस. आणि असंच पूर्ण कंपाऊंड फिरून, म्हणजे जेव्हा आपण मंदिराला प्रदक्षिणा घालायसाठी निघतो तेव्हाच मागच्या साईडने, बरोबर मंदिराच्या बॅक साईडला बघा, मागूनचं मंदिर बघा, एकदम जेजुरीचा खंडोबा तसं मंदिराचं आठवण येते. आणि बघा मागं देवीचं मंदिर आहे. बरोबर खंडोबाच्या मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याला, गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला देवीचं मंदिर आहे. म्हणजे एकदम प्रतिकृती म्हणलं तरी चालेल आपण जेजुरीच्या खंडोबाची. अतिशय सुंदर असं मंदिर. दर्शन घेतल्यानंतर असं प्रसन्न वाटलं एकदम. भव्य दिव्य असं मंदिर. येळकोट येळकोट जय मल्हार. चला, माझंही दर्शन झालंय आणि आता खरोखरच भूक लागली होती, पण म्हटलं दर्शन घेतल्यानंतर जेवून, म्हणून दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बॅक साईडला छोटंसं गार्डन आहे, अतिशय सुंदर. तिथे जेवण करतो आता. मित्रांनो, कोण कोण ह्या मंदिराला जाऊन आले यांनी प्लीज कमेंट करून सांगा. येळकोट येळकोट जय मल्हार. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो. जय श्रीराम.